महाराष्ट्रातील या गावात कोणी लग्नच करत नाही. कारण फार रंजक. चला तर जाणून घेऊया. केवळ लग्न न होणं इतकी गोष्ट नाही, तर या गावात इतरही अनेक गोष्टी फार गूढ आहेत. जाणून घेऊयात हे गाव आहे तरी कुठे आणि त्यात अशा प्रथा का पाळल्या जातात. तुळशीच्या लग्नानंतर लग्न मुहूर्तांना सुरुवात होते. लग्न सराईची रेलचेल तुळशी विवाहानंतर सुरू होत असली तरी महाराष्ट्रात असं एक गाव आहे जिथे आजपर्यंत कधीच लग्न झालेलं नाही. याच गावाबद्दल आपण जाणून घेत आहोत. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील एका अनोख्या गावाबद्दल तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तरी फार क्वचित ऐकलं असेल. या गावातील अनेक गोष्टी फार रहस्यमय आहेत. या गावात लग्न होत नाही हे या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक आहे. महाराष्ट्रातील या गावात एकही दुमजली घर नाही. तसेच गावातील एकाही घरात खाट किंवा पलंग नाही. आश्चर्याची बाब म्हणजे या गावात अजून एकही लग्न झालेलं नाही. या गावाबद्दल मराठवाड्यातील अनेकांना कल्पना असली तरी या गावातील सदर गोष्टी अशा का, याचं गूढ फारच रंजक आहे. स्थानिकांच्या सांगण्यानुसार गावाच्या वेशीवर ग्रामदेवतेचं मंदिर आहे. या ग्रामदेवतेच्या प्राचीन मंदिरामध्ये असलेल्या देवीवरील श्रद्धेमुळे गावात या जगावेगळ्या परंपरांचं पालन केलं जातं. या देवीचं मंदिर पूर्वी 2 मजल्याचं होतं असं गावकरी सांगतात. मात्र वरचा मजला कोसळला. त्यानंतर गावात कोणीच 2 मजली घर बांधण्याची हिंमत करत नाही आणि पुढेही करणार नाही असं गावकरी सांगतात. अन्य एका मान्यतेनुसार देवीच्या मंदिरापेक्षा आपल्या घराची उंची अधिक असू नये अशी गावकऱ्यांची मान्यता असल्यामुळे कोणी दुमजली घर बांधत नाही. या गावाचं नाव आहे चौंढाळा, तर येथील ग्रामदेवतेचं नाव आहे रेणुका माता देवी. या गावातील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथील गावकरी अंथरूण टाकून झोपत नाहीत. अगदी लहान मुलांनाही जमिनीवर झोपवलं जातं. यावर उपाय म्हणून अनेकांनी घरात कमी उंचीचे ओटे बांधून घेतले असून त्यावरच ते झोपतात. या गावात लग्न होत नाही कारण गावकऱ्यांच्या मान्यतेनुसार देवी अविवाहित आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये मंगलाष्टके म्हणत नाहीत, म्हणजे गावात लग्न लावली जात नाही. त्यामुळे या गावातील मुलामुलींची लग्न गावाच्या वेशीबाहेर होतात. मात्र लग्नानंतर सर्व विधी गावात केले जातात. गावकऱ्यांच्या मान्यतेनुसार देवीचा विवाह ठरला होता. मात्र त्यामध्ये एका राक्षसाने अडथळा आणला. त्यानेच देवीशी लग्न करण्याची मागणी केली. मात्र देवीने हा प्रस्ताव फेटाळला आणि त्या राक्षसाला श्राप दिला. या श्रापामुळे गावात राक्षसाची टोळी नष्ट झाली. मात्र राक्षसाबरोबर झालेल्या संघर्षाच्या गोंधळात देवीचा विवाह झालाच नाही. या न झालेल्या विवाहाची काही चिन्ह आजही गावात आणि आजूबाजूच्या परिसरात दिसून येतात. या गावातील अनेक जण बाहेर स्थायिक झाले असले तरी त्यांची देवीवर श्रद्धा कायम आहे. म्हणूनच हे लोक गावी येतात तेव्हा सर्वप्रथम परंपरा अगदी काटेकोरपणे पाळतात.